B.Ed आहे, ते प्रिन्सिपल आहे एज्युकेशन डिपार्टमेंटला BMC स्कूल सेकंडरी स्कूल विरार लोकेशन सध्या विरार राहतो ते सांगितलं. अमोल पाटील हे एक उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. याशिवाय ते वार्ताहर म्हणूनही काम करतात आणि एक जबरदस्त असं प्रिन्सिपल म्हणून सुद्धा त्यांनी स्वतःचं करिअर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. शांत सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे. हेडमास्टर म्हणून एकच विनंती आहे, असं शांत जर राहिला तर मास्तर कुठं येऊन तुम्हाला विकून येते कळणार नाही, तेव्हा कळत व्हा. धन्यवाद सर. मी अमोल पाटील, माझं मूळ गाव जानापूर, शिरोळ जानापूर, उदगीर तालुका आणि 10वीपर्यंत शिक्षण गावातच झालं. 11वी-12वी माझी बसवेश्वर महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर आणि D.Ed उदगीरच्या शासकीय अध्यापक विद्यालयात झालं. आणि D.Ed झाल्यानंतर लगेच मी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो 2011ला. आता जवळपास 14 वर्ष पूर्ण होत आहे सेवा. आणि 2011 ते 17 मी गोरेगावला होतो, मोतीलाल नगर. आणि आता 17 पासून 24पर्यंत मी DN नगर अंधेरी वेस्ट BMCची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये माध्यमिक विभागात प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि मी प्रथमतः धन्यवाद देतो आपले आदरणीय डॉक्टर पारसीकर साहेब यांना की त्यांनी मला या ग्रुपमध्ये ॲड केलं. आणि गेली 14 वर्ष मुंबईमध्ये कार्यरत असल्यापासून गावाकडचा कोणी माणूस भेटल्यानंतर खूप बरं वाटतं, कारण ती आपली अटॅचमेंट आहे. आणि मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, तर एक वेगळी ओढ गावाकडल्या माणसांची, मातीची, संस्कृतीची असते. आणि आदरणीय डॉक्टर पारसीकर साहेबांमुळे मला हा सगळा गावाकडचा गोतावळा प्राप्त झाला. आणि त्यानंतर मी आदरणीय माने सरांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार मानतो की या वयात सुद्धा सरांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जे गाठीपाठी जे काही त्यांची माणसं आहेत त्या सर्वांचा हे करून पुण्याला असून सुद्धा मुंबईला या ठिकाणी अतिशय यशस्वीरित्या असा हा स्नेह संमेलन त्यांनी आयोजित केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मुंबईमध्ये लागल्यानंतर मला थोडंसं लिखाणाची वगैरे आवड होती, गावाकडे शाळेत भाषण वगैरे करायचं असल्यामुळे 14 मध्ये मला महाराष्ट्र राज्य शासनाने अनुदान देऊन माझं पहिलं काव्यसंग्रह प्रकाशित केलं, इंद्रधनुष्य म्हणून. आणि मग 18 मध्ये दुसरं काव्यसंग्रह प्रकाशित झालं. आणि आता दर रविवारी दैनिक आपलं महानगर म्हणून जे वर्तमानपत्र आहे त्याच्या सारांश पुरवणीमध्ये माझे लेख येतात आणि लिखाण पण चालू आहे. आपण इथे आला त्याच्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपला सत्कार शेलाळकर साहेबांच्या हस्ते करत आहोत. तर यानंतर अशोक खाणे साहेब आहेत का, अशोक खाणे साहेब विद्यार्थ्यांवरती यावं.